आम्ही सारे खवई. करुणाताई इथे स्वागत. आजची आपली पहिली रेसिपी काय आहे? आपला हा लोफ आहे जो खूप न्यूट्रिशियस आहे. त्याला आपण कॅरट वॉलनट लोफ असं म्हणूया. ओके ओके. मला साहित्य सांगता काय काय? हे गव्हाचं पीठ आहे. हे साधारण 200 ग्रॅम आपण घेतलेले. बरं. त्याला साधारण 1 कप मोठा दूध, म्हणजे 200 ml म्हटलं तरी चालेल. जेवढं गव्हाचं पीठ तेवढंच दूध. ओके. त्याच्यात हे आपण गाजर आहे, हे पाव कप गाजर. पिठी साखर पाव कप आहे. हे 2 चमचे आपण खारीक पावडर घेणार आहोत. बरं. 2 चमचे मेदाणे आणि मनुका. बरं. हे कोको पावडर 2 चमचे आणि अक्रोडचा भुगा पाव कप. ओके. हा सोडा आहे, मध, रिफाइंड ऑइल, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर आणि सजावटीसाठी डेसिकेटेड कोकोनट आणि चेरी. ओके ओके. साहित्य बघितलेलं आहे, बरंच काय काय आहे. हे अक्रोडचे बारीक तुकडे करून घेतलेत का तुम्ही? म्हणजे भुगा आणि अख्खा याच्यामधला भाग. थोडासा असं भरड आपण कूट जो म्हणतो ना, अगदी अख्खाने आणि खूप बारीक कूट नाही, असा छोटे छोटे तुकडे केलेले. ओके. तोंडात येताना हे शिकले कुठे का? केक पहिल्यापासूनच आवडतो, त्यामुळे केकचे खूप एक्सपेरिमेंट्स करता करता हा एक पदार्थ मला सुचला होता की मैदा खाऊ नये म्हणतात. मग मैद्याच्या ऐवजी आपण गव्हाचं पीठच वापरलं तर. त्यामुळे ह्याचेही प्रयोग करताना मला बऱ्याच वेळेला दुधाचं प्रमाण कमी जास्त व्हायचं, कारण कोंडा असल्यामुळे ह्याला द्रव पदार्थ खूप ओढून घेतो. त्यामुळे आता सुद्धा आपण गव्हाच्या पिठावर अवलंबू नये. साधारण अंदाजाने आपण ते गव्हाच्या पिठा इतकंच दूध घेतलेलं आहे, पण कधी कधी पिठावर अवलंबून आहे, त्यामुळे कमी जास्त प्रमाणात लागू शकतो. आता आपण साहित्य बघितलं, आता कृतीकडे जाऊया. काय करायचं? आपण आता गव्हाचं पीठ घेऊया. हे साधारण 200 ग्रॅम आहे, किंवा आपल्या घरातलं एक फुलपात्र किंवा वाटीच्या प्रमाणात सुद्धा घेतलं तरी चालतं. ओके. त्याच्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करतोय. ही साधारण पाव कप. आता ह्याच्यात सुद्धा साखरेवर अवलंबून आपल्याला किती गोड पाहिजे. पाव ते अर्धा वाटी चालू शकतो. ओके. त्याच्यामध्ये ही 2 चमचे कोको. मुद्दाम लहान मुलांना जरा कोकोचा स्वाद जास्त आवडतो. आपण किती 2 चमचे घालणार? हा, 2 टेबलस्पून. ते काय? आपण हा बेकिंग पावडर आहे. ओके. 1 चमचा घेतोय. ओके. अर्धा चमचा खायचा सोडा. खायचा सोडा लागतोच का त्यात? हो, बेकिंग पावडर फुलण्यासाठी जरा. आणि ही दालचिनी पावडर आहे, ही 1 चमचा. ओके. ठीक आहे. आता आपण हे सगळं 3 वेळा चाळून घेतल्याने सगळं मिश्रण जे आहे आपलं केक साठीचं तयार होणार आहे ते सगळं एकजीव होईल. त्यासाठी हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला 3 वेळा चाळून घ्यायला लागतील. बरं. का 2 वेळा समजा? कमीत कमी 3 वेळा चाळल्याने काय होतं, ते सगळे पदार्थ जे आहेत, कोको पावडर आहे किंवा कधी कधी पिठी साखरेचे छोटे छोटे गोळे तयार होतात, तर ते सगळे एकजीव झाले. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 5 वेळा सुद्धा करू शकता. आणि तो केक फुलण्यासाठी पण ते आवश्यक असतं 3 वेळा. ही बारीक जाळीची घेतलेली आहे चाळण. हो, बारीक. आता हे जे शिल्लक राहील त्याचं काय करायचं का? ते करायचं नाही जातो, कारण आपल्याला कोंडा मुळात टाकायचा नाही. आपण त्यासाठीच गव्हाच्या पिठाचा वापर केलाय. बरोबर. त्यामुळे हा कोंडा पूर्ण त्याच्यामध्ये हा परत चाळला जातो. अगदीच जे भरड असेल तर राहील वर. हो, पण शक्यतो राहत नाही. ते गोळे जे असतात ते आपण या चाळणीने त्यासाठीच चाळून घेतो की ते मोडून त्या पिठामध्ये परत एकजीव व्हावेत. थोडक्यात या सगळ्या कृतीचं कारण असं आहे की सगळं एकजीव व्हावं. ओके. मग ते केक फुलण्यासाठी पण त्याची मदत होते. कधी कधी जाड साखर थोडी उरते, ती काढली तरी चालते, पण याच्यात बाकी सगळं मोकळं झालं. आता आपण परत चालणार आहोत का त्यात? हो, असं 3 वेळा आपण. आता पुढे काय करायचं मला सांगा? आता ही पिठं आपली 3 वेळा चाळून झालेली आहे. आपण आता त्याच्यात हे दूध आणि तेल हे आपण एकत्र करणार आहोत. बरं. दूध आणि हे तेल, रिफाइंड ऑइल आपण घेतलेले. बरं. हे असं काय बरं? हे एकत्र करण्याचं कारण की आपण केक मध्ये सगळी मिश्रण आपण एकजीव करत असतो. केक फुलण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. बरं. तर काही केक मध्ये खूप मिक्सिंगची आवश्यकता नसते. हा केक त्याच प्रकारचा आहे की आपल्याला ह्याच्यात फार मिक्सिंग नाहीये, पण थोडंसं आपल्याला करायचंय तरी. साधारण आपण ते एकजीव करून घेतलेलं आहे. ओके.
फक्त हे किसलेलं गाजर. हा किसलेलं गाजर, हे अक्रोडाचे तुकडे, हे काय घालतोय हे आपण? 2 चमचे आपण खारीक पावडर घेतली. खारीक पावडर. बरं. त्याला आपल्याला न्यूट्रिशियसच बनवायचं आहे, त्यामुळे आपण काळे मनुके आणि बेदाणे 2 चमचे. ओके. सगळं आता आम्ही एकजीव करून घेतोय. हे पण इन्ग्रेडियंट्स आपण सगळे एकत्र बर घालून बर बर बर. आपण आता पिठाला मध्ये असा खळगा केलेला आहे, त्याच्यात आपण हे तेल आणि दुधाचं मिश्रण टाकणार. ओके. त्याच्यानंतर हलकं ओके. आणि एका दिशेने हलकं फिरवत राहायचं. हे एकाच दिशेने का फिरवायचं असतं? एका दिशेने असं म्हणण्यापेक्षा त्याला केक करायची एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण आता जर पहिल्यांदा 3दा चाळलं केक आणि तेल आणि दुधाचं मिश्रण आपण एकत्र केलं, तसं एक फिरवण्याची पण पद्धत आहे की ते सगळं एकत्र, काही गुठळ्या वगैरे त्याच्यात राहू नयेत यासाठी. आपण आता लोफ टीन तयार केलेला आहे, याला आपण थोडासा तुपाचा हात लावून पीठ थोडंसं बुरबुरलंय, त्याच्याने केक बेक झाल्यानंतर तो तळाला चिकटणार नाही. आता आपण हे मिश्रण या लोफ टीन मध्ये घालणार आहोत. हा ओव्हन नसेल ना तरी हा केक आपण गॅसवर पण करू शकतो. काय सांगताय? ज्यांच्या किंवा लाईटचा प्रॉब्लेम असेल, इलेक्ट्रिसिटी नसेल तरी हरकत नाही. आपण गॅसवर कुकर ठेवून कुकरमध्ये वाळू ठेवायची, वाळू, आणि त्या वाळूवर आपण केकचं पात्र ठेवून वरनं घट्ट झाकण लावून आपण तो साधारण पाऊण ते 1 तासामध्ये केक व्यवस्थित तयार होतो. चिट्ट्या बिट्ट्या का करू? नाही, आपण कुकरचं झाकण लावायचंच नाही, त्याच्यावर ताट किंवा कुकरचं झाकण पूर्ण कव्हर होईल असं आपण काही घालू शकतो आणि त्याच्यावर जड वजन ठेवायचं. आपली एक पारंपरिक पद्धत आहे ती. ओव्हन नसताना अशा प्रकारे केक केला जायचा. आपण आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. ओटीजी मध्ये करायचं असेल तर 180 सेंटीग्रेड तापमानावर आपण 40 ते 45 मिनिटं आपण हा बेक करू शकतो आणि गॅसवर पाऊण ते 1 तासामध्ये. तुम्हाला आता वाटेल मी बेक करायला, तसं नाही करणार, कारण काय माहितीये का, आम्ही ऑलरेडी बेक करून आणलेला आहे. आता आपण तो बाहेर काढू शकत. मग काय शेवटी कसं आहे की तुम्हाला ते कळायला पाहिजे की फायनल प्रॉडक्ट तयार कसा होतो. हे आता आपण किती वेळ बेक केलेलं आहे? आम्ही हा गॅसवर केलेला आहे. कोणताही केक बेक करताना आपण ओव्हन आधी तापून घेतो, त्याला प्रीहिटेड ओव्हन असं म्हणतो आपण. त्याचप्रमाणे कुकर मध्ये करताना गॅसवर कुकर ठेवला सुद्धा कुकर आधी 10 मिनिटं तापून घ्यायचा. तो तापलेला ओव्हन कुकर मध्ये आपण हे केक बेक करू शकतो. कधी कधी काय होतं, कुकरचं भांड खूप तापलं ना की केक खालनं जळायची शक्यता असते, म्हणून त्याच्या आतमध्ये वाळूचा एक थर घातला की ती जेवढी आच पाहिजे तेवढीच त्या केकला लागते. फॅन्टास्टिक. ओके, तर आमचा हा आता बेक करून तयार झाला. आता काय करायचं मला सांगा. आपण आता ब्रशने हे त्याला मधाने थोडंसं वरण आपण थोडंसं कमी गोड केलेलं आहे आणि त्याला एक ग्लेज पण येतं आणि आपण न्यूट्रिशियस म्हटलंय त्यामुळे आपण मधाचा पण ह्याच्यासाठी वापर करतो. ओके, आपण त्याच्यावर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट, ते मधामुळे काय होतं ते चिकटतं, नाही तर कोरडं खोबरं असतं ते लगेच पडून जातं. कसं लावायचं बघा. आपण याच्यावर बदाम वगैरे सगळं टाकू शकतो. बदाम टाकू शकतो, काजू टाकू शकतो, अक्रोड टाकू शकतो. शेवटी नजरेला जे चांगलं दिसेल ते. आणि एकदा खायला सुरुवात झाल्यानंतर हा केक मध्ये आपण ड्रायफ्रुट्सच घालायला पाहिजे असं काही नाही. आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकतो. म्हणजे जसं आपल्याला परवडेल, खिशाला जसा परवडेल तसा आपण हा केक बनवू शकतो. करेक्ट. पण मला माहिती आहे तुम्हाला सगळंच परवडतंय, निदान लिहायला तरी परवडते की नाही. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॅरेट वॉलनट लोफ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्राम गव्हाचं पीठ, 1 कप दूध, पाव कप गाजराचा किस, अर्धा कप पिठी साखर, 2 चमचे खारीक पावडर, बेदाणे, मनुका, 2 चमचे कोको पावडर, अक्रोड, खायचा सोडा, बेकिंग पावडर, मध, तेल,
दालचिनी पूड, डेसिकेटेड कोकोनट आणि चेरी. कृती: प्रथम बोल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये पिठी साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर, खायचा सोडा आणि दालचिनी पावडर घालून हे मिश्रण 3दा चाळून घ्यावं. दुसऱ्या बाउल मध्ये दूध, तेल, गाजराचा किस, अक्रोड, खारीक पावडर, काळे मनुके आणि बेदाणे घालून मिश्रण एकजीव करावं. गव्हाचं पीठ आणि पिठी साखरेच्या मिश्रणात दूध आणि तेलाचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. ग्रीसिंग केलेल्या टीन मध्ये हे मिश्रण ओतावं. ओटीजी मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 40 ते 45 मिनिटं लोफ बेक करून घ्यावा. बेक झाल्यावर त्यावर मध, चेरी आणि डेसिकेटेड कोकोनटचं गार्निशिंग करावं. आम्ही